आमच्या एकूणच सगळ्या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे तुम्ही तिन्ही एकत्र नेते परत एकदा कार्यकर्त्यांसमोर आले, कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला। जळगाव जिल्ह्यामध्ये ज्याही निवडणुका आजपर्यंत पार पडल्या गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये त्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्रितरित्या निवडणुकांमध्ये लढलो आणि सर्वच्या सर्व निवडणुकांमध्ये जवळपास आम्ही यश संपादन केलं। या ठिकाणी जळगाव जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्यांचे सभापती असतील, अगदी 9 पंचायत समित्या आमच्या या ठिकाणी आलेल्या आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, जिल्हा दूध फेडरेशन आहे, अशा स्वरूपाच्या जिल्हास्तरीय संस्था तसेच तालुकास्तरीय संस्था बहुसंख्येनं आम्ही एकत्रित असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे। भावी कालखंडामध्ये आम्ही असा भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्रित निवडणुकीमध्ये सामना करू आणि विरोधकांना पराभव करून दाखवू। गोड लाडू एकमेकांना भरवलाय, कडूपणा कटुता गेली का आता भाऊ? हे बघा, कडूपणा कटुता तर नाहीच, प्रश्न आहे विजयाचा आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्र राहून विजय संपादन केला याचा आम्हाला सर्वांनाच आनंद आहे। सांगितलं ना, सामूहिक प्रयत्नाला मिळालेले कार्यकर्त्यांचं आहे, सांगितलं ना। लाडू भरवलेला आहे, कटुता आता गेली। कुठे कटुता? तुम्हालाच कटुता वाटते, आमच्यामध्ये कुठे कटुता नाहीये। भाऊनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही संघटितपणे या ठिकाणी निवडणूक लढलो आणि हीच नाही, जिल्हा बँक असेल, या ठिकाणी दूध संघ असेल, पंचायत समित्या असतील, लोकसभा विधानसभा सगळ्या आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढलेलो आहोत। त्याचा परिणाम आहे जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, हे पुन्हा या ठिकाणी सिद्ध झालं। गेल्या वेळी आम्ही शिवसेना बीजेपी वेगळे लढलो होतो, तरी एक मत हे आमचं जास्त होतं। आम्ही 33 होतो, ते 32-33 होते, परंतु आज जर आपण हा सगळा विजयाचा आकडा बघितला तर 30 आणि 34 झालेला आहे। आम्हाला खरं थोडी धाकधूक होतीच, कारण एकटाच फरक दोघांमध्ये होता त्यावेळेला 32-33 आणि 2 सदस्य बाद झालेले होते कास्ट व्हॅलिडिटीमध्ये। परंतु ऐन वेळेवर 2 वाजता मान्य उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्यात पुन्हा त्यांचा एक सदस्य वाढला, त्यामुळे थोडं आम्ही घाबरलेलो होतो। परंतु तरीसुद्धा 34 विरुद्ध 30 4 मतांचा फरक या ठिकाणी राहिला आणि पुन्हा या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे या ठिकाणी विजय झालेले आहेत। सगळे पक्ष एकत्रित झाले असताना सुद्धा या ठिकाणी त्याचा कुठलाही परिणाम या जिल्हा परिषदेवर या जिल्ह्यामध्ये झालेला नाही। हो, पण महाविकास आघाडीचा राज्यामध्ये एक मोठं आव्हान जे आहे ते भाजपसमोर उभं राहत आहे। या संदर्भामध्ये भाजप आता परत एकदा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन अशा पद्धतीने आम्ही एकत्र जाऊन, मी सांगितलं, हा जिल्हा जो आहे हा भाजपचा बालेकिल्लाच आहे, सुरुवातीपासून आहे। सगळ्या संस्था असतील, सहकारी असतील, आपण पंचायत समिती झेडपीपासून असेल, सगळ्या या आमच्या ताब्यात या ठिकाणी आहेत। स्पष्ट बहुमत आमचं या ठिकाणी आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कोणी किती एकत्र झालं तरी फारसा त्याचा परिणाम होत नाही, हे पुन्हा या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। ओके, थँक्यू। एक मिनिट ये बूम घ्या रे, वो हात दुखलेला आहे। खडसे मनोमिलनानं भाजपचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। जळगावमध्ये तरी हा फॉर्म्युला आता सक्सेसफुल ठरल्याचं पाहायला मिळत आहे। खडसेंची नाराजी एकीकडे पाहायला मिळत होती, त्यामुळे एकंदरीतच जळगावच्या जिल्हा परिषदेवरती भाजपचा विजय होणार की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होते। मात्र आताच जे हे चित्र आपण पाहतोय, पेढा भरवण्यात येतोय, महाजन आणि खडसे यांच्याकडनं एकमेकांना पेढा भरवण्यात आलेला आहे, मनोमिलन झालेलं आहे महाजन खडसे आणि या मनोमिलनाच्याच फॉर्म्युलावरती भाजपचा विजय जळगावात पाहायला मिळतोय। हेच सूत्र ठरलेलं आहे भाजपच्या विजयाचं, खडसे महाजन यांचं मनोमिलन, आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो काय पाहायला मिळतो तो विजयाच्या स्वरूपात पुढे आलेला आहे। जळगाव जिल्हा परिषदेनं भाजपनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय जिल्हा परिषदेवरती। महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे जळगाव जिल्हा परिषद, त्यामुळे भाजपनं राखलेली आहे। 35 ते 30 फरकानं भाजपचा विजय झालेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय, महाजन खडसे
ये कभी ना हुआ, कहीं भी दिल ना लगे, ये तूने ऐसा क्या किया। हर चेहरे